वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची सर्वाधिक पसंती कोकणाला मिळते। त्यामुळे कोकणातील हॉटेल्स आणि बीच आता पर्यटकांनी भरून गेलेत। कोकणात येणाऱ्या पर्यटकांना समुद्राचं मोठं आकर्षण असतं। त्याचबरोबर समुद्राखालचं सौंदर्य निहाळण्यासाठी सुद्धा पर्यटक स्कुबा डायव्हिंगचा आनंद लुटताना दिसतायत। तर रत्नागिरीच्या नेवरे काझीरभाटी समुद्रावरनं आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी। पाहूयात। नाताळची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो पर्यटक कोकणामध्ये दाखल झालेले आहेत। आपण सध्या उभे आहोत ते रत्नागिरीतल्या काझीरभाटी या परिसरामध्ये आणि या काझीरभाटी परिसरामध्ये आपण पाहिलं तर स्कुबा डायव्हिंगचा देखील आनंद या ठिकाणी आपण घेऊ शकतो। अनेक पर्यटक स्कुबा डायव्हिंगचा या ठिकाणी लाभ घेताना आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत काही पर्यटक आहेत ज्यांनी स्कुबा डायव्हिंगचा मनमुराद आनंद घेतलेला आहे। पहिल्या तर थोडी भीती वाटली, पण खाली गेल्यावर ते म्हणले थोडंसं शांत हे करा, मग छान आणि 2 मासे दिसले, मग जरा छान वाटलं। माझा अनुभव खूप छान होता। पहिल्यांदा स्कुबा डायव्हिंग केलं होतं मी, करतीये। सो मनाची शांतता जी काही असते ती पाण्याच्या खाली गेल्यानंतर खूप जास्त जाणवली। योग म्हणतात तो योग म्हणजे पाण्याखालचा योग हा अनुभव आला मला चांगला व्यवस्थित। म्हणजे आपण करतो ते जमिनीवरचे योग करतो, पण पाण्यातले योग जे असतात ज्याच्यामुळं माइंड तुमचं जे एकदम निथळ होतं, निर्मल होतं, त्यामुळं तो अनुभव चांगला वाटला। अमोल कलये, साम टीव्ही, रत्नागिरी।